ठाकरेंना डबल धक्का। ठाकरे गटाचे आमदार साळवींच्या घरी एसीबीच्या धाडी। निकटवर्तीय सूरज चव्हाणला ईडीकडून अटक। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या घरी एसीबीकडून झाडाझडती। रत्नागिरी जिल्हा बँकेतील लॉकरचीही तपासणी। 3.5 कोटींपेक्षा जास्त बेनामी संपत्ती जमवल्याचा साळवी यांच्यावर आरोप। कुटुंबियांवर गुन्हा दाखल। राजन साळवींवर एसीबीची कारवाई। कार्यकर्ते आक्रमक। साळवींच्या घराबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। पोलीस बंदोबस्त वाढवला। उद्धव ठाकरे यांच्याकडून राजन साळवींना 2दा फोन। राजन, तुमच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र। एसीबीच्या छापेमारीनंतर ठाकरेंकडून साळवींची विचारपूस। माझ्यावरील आरोप चुकीचा। ठाकरे गटाच्या नेत्यांवरील कारवाई मागे सरकारचं षडयंत्र। साळवींचा आरोप, अटकेला घाबरत नाही। आता उद्या मी ठाकरेंसोबत। एसीबीच्या छापेमारीनंतर साळवींची भूमिका। खोके म्हणणाऱ्यांच्याच घरी खोके सापडतायत, त्यामध्ये आमचा काय दोष? साळवींवरील कारवाईनंतर गुलाबराव पाटलांची टीका। तर घरी खोके सापडले का? साळवींचा गुलाबराव पाटलांना सवाल। कथित खिचडी घोटाळा प्रकरण। आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी। पीएमएल कोर्टाचा निर्णय। बीएमसी मध्ये कोविड काळामध्ये 6.5 कोटींचा कथित खिचडी घोटाळा। सूरज चव्हाण यांच्या खात्यामध्ये संबंधित कंपनीकडून 71 लाख आल्याचा आरोप। मात्र सल्लागार फी मिळाल्याची चव्हाणांची प्रतिक्रिया। तोडगा नाही सरकारची। मनोज जरांगे यांच्यासोबतची चर्चा निष्फळ। 26 जानेवारीला 3 कोटी मराठे मुंबईत दिसतील। जरांगे आंदोलनावर ठाम। कुणबी नोंदी सापडूनही प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे मनोज जरांगे संतापले। ग्रामस्थांनी फोनवरूनच बच्चू कडूं समोर तक्रारी मांडल्या। नोंदींवरून बच्चू कडूंचा विभागीय आयुक्तांना दम। तुमचे जिल्हाधिकारी झोपा काढतायत का? तहसीलदार काम नसेल करत तर तिथे येऊन थोबाडीत मारेन। बच्चू कडू आक्रमक। मराठा समाजामधील काही निष्क्रिय नेत्यांकडून ट्रॅप रचणं सुरू। आंदोलन सुरू झाल्यावर 2 दिवसात त्यांची नावं जाहीर करणार। जरांगे पाटलांचा इशारा। शिबिर भरवा। कुणबी नोंदी सापडलेल्या 54 लाख मराठ्यांना तात्काळ दाखले द्या। राज्याच्या मुख्य सचिवांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। 26 तारखेला ओबीसींचंही मुंबईमध्ये आंदोलन। मराठा ओबीसी आमने सामने येण्याची शक्यता। गाढवं डुकरं तयार। ओबीसींचं आंदोलन सरकारला पेलवणार नाही। प्रकाश शेंडगे यांची प्रतिक्रिया। शरद पवारांचं वय विचारणाऱ्या अजित पवारांमध्ये मोदींचं वय विचारण्याची हिंमत आहे का? पटोलेंचा सवाल। तर मोदी 80चे झाले की त्यांनाही विचारू। अजित पवार यांचं उत्तर। धरणावरून अजित पवारांवर आरोप करणाऱ्या भाजपचं धरण आता फुटत आलंय। नाना पटोलेंचा टीकास्त्र। अनेक पार्ट्या फिरून आलेल्या नानांनी मला शिकवू नये। अजित पवारांचा पलटवार। पंतप्रधान मोदी आणि शरद पवार उद्या सोलापूरच्या दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते 15,000 घरांचं वाटप होणार। तर शरद पवारांचे पंढरपूर आणि मंगळवेढ्यामध्ये मेळावे। फेब्रुवारीपासून शरद पवार लोकसभेच्या मैदानात। बूथ प्लॅनिंग आणि प्रचाराची रणनीती आखणार। मतदारसंघांमध्ये ताकद वाढवण्यासाठी पवारांचे मेळावे। महाराष्ट्राच्या सरकारी अधिकाऱ्यांनी सीमा भागात प्रवेश करू नये। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा इशारा। महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यावरून वादाची शक्यता। मातोश्री बाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरणात राणा दाम्पत्याला दिलासा। मुंबई सत्र न्यायालयाच्या कारवाईला हायकोर्टाची स्थगिती। 21 फेब्रुवारीच्या पुढील सुनावणीपर्यंत आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू न करण्याचे निर्देश। शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी शंकराचार्य कुठे होते? तेव्हा गागा भट्टांना का यावं लागलं? राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी शास्त्राचा आधार देणाऱ्या शंकराचार्यांना प्रकाश महाजन यांचा सवाल। अयोध्येमध्ये रामलल्लाची मूर्ती आज मंदिराच्या गर्भगृहामध्ये ठेवण्यात आली। श्रीरामाचं चित्र असलेल्या जगवार कारच्या अयोध्येमध्ये चर्चा। रामलल्लाच्या स्वागतासाठी अयोध्येमध्ये ठिकठिकाणी रांगोळी।